नमस्कार. निरूपाने मीराला जवळ केलेलं असतं आणि देविकाला लाथाडलेलं असतं. ती देविकाला म्हणत असते, माझा तुझ्यावरती आता जरासुद्धा विश्वास राहिला नाही. एक नंबरची खोटारडी निघालीस तू. तुझ्यावरती विश्वास ठेवण्यापेक्षा खरं तर तुला आणि पंकजला घराबाहेर काढलेलंच बरं. तेव्हा लगेच पंकज बोलतो, मम्मा तू आम्हाला घराबाहेर काढणार? आम्हाला? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, आज कुठे तुझ्या आईने अगदी योग्य निर्णय घेतलाय. निरूपा, मला तुझं म्हणणं पटतंय. अगं, या पंकज आणि देविकाला आयतं खायची सवय लागले. हे घरसुद्धा त्यांना आयतं पाहिजे. मला काही कळत नाही का? देविका, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, या घरावरती माझ्या सत्याचा आणि माझ्या रव्याचा सुद्धा अधिकार आहे. पण तुम्हाला मात्र मी फुटकी कवडीसुद्धा देणार नाही. आत्ताच्या आता तुम्ही माझ्या घरातून बाहेर पडायचं. कारण एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, ती म्हणजे मी तुम्हाला आता या घरात राहण्यास परवानगी देत नाही. हे घर माझं आहे. निरूपा, बोल काय ते? त्यावेळेला निरूपा बोलते, हो बाबड्या, या घरात तर तू राहायचंच नाहीस. एक नंबरचा खोटारडा निघालास तू, खोटारडा. आत्ताच्या आता तू इथून चालतं पडायचंस. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडलेली असते. त्यावेळेला निरूपा रियाजवळ जाते आणि रियाला म्हणते, रिया, खरंच मला माफ कर. खरं तर हा सर्व राग तुझ्यावरती निघाला. त्यावेळेला रिया बोलते, इट्स ओके आई, तुम्हाला माझ्यावरती राग काढायचा होता, तुम्ही काढला. पण आता मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. आता तर सगळंच संपलं. आता मला या विषयावरती काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेला देविका म्हणते, वा आई वा, खरं तर रिया आली तसं तुम्ही मला दूर लोटताय. खरं तर आई, तुम्ही असं कसं काय वागू शकता? आई, जरा तरी विचार करा तुमच्या वागण्याचा. तेव्हा मात्र लगेच निरूपा बोलते, देविका, तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मी माझ्या घरात आणलं. मला प्रत्येक वेळेला सांगतेस की तुझा बाप श्रीमंत आहे, तो फॉरेनला आहे, इकडे आहे, तिकडे आहे. पण तुझ्या बापाचा एक फोनसुद्धा तू मला देत नाहीस. खरं सांगायचं तर आत्ता मला तुझ्याशी बोलायची इच्छाच वाटत नाही. आत्ताच्या आता तू इथून चालती पड आणि तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस. तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो आणि त्यावेळेला देविका खूपच घाबरलेली असते. देविका मोठ्याने बोलते, पुरे झालं. आता तर मला कोणाशीच काही बोलायचं नाही आहे. तुम्ही जर का सगळ्यांनी माझा जरा विचार केला तर बरं होईल. त्यावेळेला मात्र देविका खूपच खुश असते आणि देविका मोठ्याने बोलते, खरं सांगू का, आता तर सगळंच संपल्यात जमा आहे. तेव्हा देविकाला खूपच आनंद झालेला असतो आणि देविका म्हणते, वा आई वा, शेवटी तुम्ही मला दूर लोटलंतच. बरं झालं आई, एका अर्थी बरं केलं. मी सुद्धा माझ्या आयुष्यात खुश राहीन आणि तुम्ही सुद्धा राहा. तुम्हाला तर हेच पाहिजे होतं ना. तुमची आता ही रिया आली म्हणून तुम्ही मला दूर लोटताय. तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते, देविका, तू असा विचार का करतेस? देविका, तू एका गोष्टीचा विचार का करत नाही आहेस की तू चुकतेस म्हणून? तेव्हा लगेच देविका म्हणते, तू नाही आहे मला सांगायचं मी बरोबर की चुकीचं ते. तू तुझं बघ. आणि खरं तर मला तुझ्या मुशी आता बोलायची इच्छासुद्धा राहिली नाही. देविका, एक गोष्ट मला कळून चुकले की तू एक नंबरची खोटारडी आहेस. तेव्हा मात्र देविका मोठ्याने बोलते, पुरे, आता विषय समाप्त. तेवढ्यात मात्र रिया देविकाजवळ जाते आणि देविकाचं सणसणीत थोबाडच फोडते आणि देविकाला म्हणते, प्लीज आत्ताच्या आत्ता निघ. एक नंबरची खोटारडी तर तू आहेसच, पण तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका रियावरती आवाज चढवते. त्याच वेळेला मोठ्यानी मीरा बोलते, देविका, आवाज खाली ठेव. मुळात तुला एवढ्या मोठ्यानी ओरडायची गरजच नाही. एक नंबरची खोटारडी आहेस तू, खोटारडी. तेव्हा देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका मोठ्याने बोलते, प्लीज, काही झालं तरी सुद्धा मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही आहे आणि काही झालं तरी मी तुझ्याशी आता नाही बोलू शकत. प्लीज आताच्या आता हा विषय थांबवा. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. देविका खूप चिडचिड करत असते. त्याच वेळेला सुधाकरराव देविकाला घराबाहेर हाकलतात आणि शेवटी सुधाकररावांनी देविका आणि मीराचा स्वीकार केलेला असतो. त्या दोघी बोलतात, मला आता सगळ्याच गोष्टी मान्य आहेत. खरं सांगायचं तर बाबा प्लीज मला माफ करा, माझं चुकलं.
मी असं वागायला नको होतं. मी जे काही वागले ते चुकीचं वागले. प्लीज बाबा मला माफ करा. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, मीरा अगं तू काय माफी मागतेस? खरं तर माफी मागायची असेल तर मी मागायला पाहिजे. त्यावेळेला मीरा खूपच चिडलेली असते. मीरा मोठ्याने बोलते, पुरे झालं, आता हा विषयच समाप्त. खरं सांगायचं तर या विषयावर मला काही एक बोलायचं नाही. त्यावेळेला लगेच मीरा मोठ्याने बोलते, आता सगळंच समाप्त आहे. बाबा मला असं वाटतं की आता हा विषय इथल्या इथे थांबला पाहिजे. तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला मीरा देविकाला म्हणते, देविका चल निघ, आता काही झालं तरी सुद्धा मी तुला या घरात राहू देणार नाही म्हणजे नाही. आणि काही झालं तरी सुद्धा मला आता तुला या घरात राहूच द्यायचं नाही. प्लीज आत्ताच्या आत्ता सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. तेव्हा मात्र देविकाला शेवटी घराबाहेर पडावं लागतं. आणि त्याच वेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात, खरं सांगू का, आता सगळंच संपलंय. देविका आणि पंकज या घराबाहेर गेलेत. मीरा, सत्या, रिया आणि रवी तुम्ही सुखाने संसार करा. त्यावेळेला सगळेजण खूपच खुश असतात. सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो. सगळेजण मोठ्याने बोलतात, पुरे झालं, आता मला कोणाचंच काही ऐकायचं नाही. रिया लगेच सुधाकररावांजवळ जाते आणि सुधाकररावांना बोलते, बाबा खरंच मला माफ करा. तुम्हाला कदाचित माझा राग आला असेल, पण माझं रवीवरती प्रेम होतं, मला म्हणून पळून जाऊन लग्न करावं लागलं. पण बाबा माझं रवीवरती मनापासून प्रेम आहे, प्लीज बाबा. तेव्हा लगेच मोठ्यानी मीरा बोलते, बाबा हे मात्र खरं आहे, रियाचं मनापासून प्रेम आहे, प्लीज त्या प्रेमाचा स्वीकार करा. त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात, खरं सांगू का, मी तिला मुलगी म्हणून मानलंय. आता खरं सांगायचं तर त्या दोघांनी सुखाने संसार करायचा आहे. बाकी मला काहीच ऐकायचं नाही आणि बाकी मला कोणत्याच गोष्टीचा आता विचारच करायचा नाही. आता सगळं काही नीट होणार. त्यामुळे सुधाकरराव खूपच खुश असतात आणि सुधाकरराव रियाला बोलतात, रिया एक गोष्ट लक्षात ठेव, आता मी कायम तुझ्या सोबत आहे, त्यामुळे तुझ्या वडिलांना सुद्धा तुला घाबरायची गरज नाही. तेव्हा रिया बोलते, खरं सांगू का बाबा, डॅड असं का वागतायत तेच मला कळत नाही, पण डॅडला त्याची चूक कळेल आणि तो स्वतःहून तुमची माफीसुद्धा मागेल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर देविका आणि पंकज तर घराबाहेर पडले, पण निरूपा सुखाने रियाला आणि रवीला संसार करू देईल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.